9:15 वाजता अजय त्या हॉटेलपर्यंत पोहोचला. विचारत विचारत गेल्याने तसं त्याला काही फारसं अवघड वाटलं नाही. एक दोन वळणं घेऊन तो बरोबर त्या हॉटेलपाशी पोहोचला. भव्य बोर्ड त्या भेळवाल्याने सांगितलंच होतं, साहब वो तिरुपति के भक्त है, बालाजी के भक्त है. होटल का नाम भी होटल तिरुपति है. अच्छा होटल है और सुना है मालिक भी अच्छे है. हॉटेलमध्ये पोचल्यानंतर मॅनेजर कोण आहे अशी चौकशी केली अजयने आणि सहज समजलं म्हणून विचारायला आलो, मला नोकरीची आवश्यकता आहे. एका वेटरनी मॅनेजरला निरोप दिला. नशीब मॅनेजर तशी त्याला सवड होती. त्यांनी सांगितलं, आत पाठवून दे, कोण आले त्यांना. गेलो आतमध्ये. हातामध्ये पिशवी ती. त्याच्या आत माझी संपत्ती. ना घर ना दार, कुठे ठेवणार ना. नवीन हॉटेलमध्ये आलेलो, बाहेर पण ठेवायचं धारिष्ट नाही झालं. त्या पिशवीसहित आत गेलो. मॅनेजरची नजर अजयकडं. खालून वरपर्यंत तो पाहत राहिला. हां, बैठी आहे ना आप बैठी आहे. समोर खुर्ची होती, तिथं बसवलं त्यांनी मला. बेल मारली, वेटर आला. पानी पिलाओ साहब को, थोडे थके हुए से दिखते हैं. मॅनेजरला अजयने काही सांगितलं नाही की मी चालत आलो आहे, मी इथून आलो आहे, तिथून आलो आहे, मी घरदार नसलेला व्यक्ती आहे. त्यांनी जुजबी चौकशी केली. तो म्हणला, आप सही वक्त पहुँचे हो, हमारे यहाँ वैकेंसी है एक, सब कारोबार तो मैं देख नहीं सकता, तो असिस्टेंट मैनेजर की एक पोस्ट खाली है, हम भरना चाहते हैं, मालिक के साथ बात हो गई है. अजय ने लगेच विचारलं, क्या मालिक को मैं आज मिल सकता हूँ? नहीं, वैसे उन्होंने अधिकार दिए हैं मुझे, फिर भी कुछ बातें उन्हें पूछना बाकी है. अजयची उत्सुकता. फिर आप चलिए ना, मालिक के पास जाते हैं हम लोग. 3 मजली हॉटेल विथ लॉजिंग असा तो प्रकार. स्वच्छता टापटीप. काउंटरच्या मागे भव्य असा बालाजी फोटो. छान त्याला LED लाईटिंग केलेलं. सकाळची नुकतीच बहुतेक मॅनेजरनी पूजा वगैरे केलेली. धूप अगरबत्ती अजूनही जळत होती. वातावरण एकंदरीत प्रसन्न. त्या बालाजी पुढं हात जोडले मी. मनोमन प्रार्थना केली की काहीतरी सकारात्मक घडू दे. जय बालाजी, हे गोविंदा, असं मनातल्या मनात त्याची प्रार्थना करतच मी मॅनेजरच्या केबिनमध्ये पोहोचलो होतो. मॅनेजर म्हणाला, एक पोस्ट वेकंट आहे. मनोमन अजयला आनंद झाला आणि आता तो मालक भेटू द्या, मालक भेटू द्या अशी प्रार्थना करत, बालाजीचाच नामजप करत त्या मॅनेजरच्या समोर बसला होता. मॅनेजरनी एक मोबाईलवरनं नंबर फिरवला. कदाचित तो मालकांच्या घरचा असावा. त्याने एका व्यक्तीला विचारलं की कब आ रहे है. त्याच्यावरनं मी ओळखलं की मालक गावात नाहीत. अजयची पुटपुट स्वतःशी सुरू झाली. पता नहीं आज तकदीर खुलती है या नहीं अशा विचारात अजय समोर बसलेला आहे. मॅनेजर फोनवर बोलतोय. 5 मिनटं बोलला. जुजबी त्याला काय विचारायचं होतं ती बहुतेक हॉटेलमधली कोणीतरी एक महत्त्वाची व्यक्ती असावी पलीकडं, किंवा घरचे कोणी मेंबर असावेत मालकाचे. अजयला काही थानपत्ता लागेना. शेवटी मॅनेजरनी मोबाईल ऑफ केला आणि पुन्हा बेल दाबली. वेटरला सांगितलं, साहब के लिए कॉफ़ी लेके आओ.
अजय त्याला नको नको म्हणत असताना त्याला कॉफी बिस्किट प्लेट आल्या मॅनेजरनी त्यालाही सांगितली होती. अजयनी त्या मॅनेजरच्या सोबत कॉफीचे घोट रिचवले खरे, पण त्याच्या मनामध्ये फक्त एकच काळजी की मालक कधी येतील. अजयला वाईट वाटू नये म्हणून तो मॅनेजर बोलला, वैसे अभी आपको बताने में कोई हर्ज नहीं, मालिक आज गांव में नहीं है, वो गए हैं तिरुपति, वही मैंने कंफर्म करने के लिए फ़ोन किया था. तो 3 दिन वो अब बालाजी के यहाँ अपनी सेवा देंगे. चौथे दिन शायद गांव में आएंगे. उसी दिन होटल में आएंगे या नहीं पता नहीं मुझे. इसके लिए आपको तो 5वें दिन मैं बुलाऊंगा. क्या आपका कोई मोबाइल नंबर. अजय एकदम चपापला. मनातल्या मनात अजय बोलला, अरे भाऊ, माझ्याकडे खायला पैसा नाही आहे, मोबाईल कुठनं. अजयने त्याला आहे ती परिस्थिती सांगितली की माझ्याकडे सध्या काही नाही आहे, मी नोकरीच्या शोधात आहे, मोबाईलचं बिल कुठनं भरणार, मैं एक गरीब आदमी हूँ साहब, असं म्हणून अजयने हात जोडले. खूप कमी वेळा अजयने माणसांपुढं हात जोडलेत. वक्त वक्त की बात है, त्याला माहिती आहे अजयला, आज बुरा वक्त आहे अपना. मॅनेजर पुढं हात जोडून विनयशीलता दाखवून जर आपलं काम होणार असेल तर स्पॉट चांगला आहे, हॉटेल चांगलं आहे, मालक बालाजीचा भक्त आहेत, म्हणजेच कुठेतरी माणुसकी मनात जपणारा माणूस असेलच, कुठेतरी काहीतरी दया येईल या लोकांना माझी, असा आशावाद घेऊन चलता हूँ मैं. 5वें दिन मैं आऊँगा खुद, इसी वक्त आऊँ, मालिक मिलेंगे मुझे, असं विचारून मॅनेजरनी पण सांगितलं, आप जैसे आज आए हो इतने जल्दी मत आइए, सुबह 11 बजने के बाद आइए, शायद मालिक की और आपकी मुलाकात हो सकती है. अजयला त्या मॅनेजरचं बोलणं वागणं थोडंसं आवडलं. झिडकारलं गेलं नव्हतं अजयला. खूप मोठं क्वालिफिकेशन काय आहे, प्रिव्हियस हिस्ट्री त्या मॅनेजरनी काही विचारली नव्हती. म्हणजेच पाहता क्षणी त्याला वाटलं होतं की अजय कुछ काम का आदमी है. अजयनी त्याला विचारलं कुतूहलापोटी, कुठे काही जाहिरात वगैरे तुम्ही दिली आहेत तर कृपा करून देऊ नका, मी मालकांना भेटतो, काय असेल ते मला हो नाही झाल्यावर मग तुम्ही जाहिरात द्या. तो मॅनेजर पण त्याला बोलला, नहीं हम जाहिरात वगैरह कुछ देते नहीं, मालिक के आसपास कोई अगर पहचान वाला है वही खोज जारी है. 4 दिवस काहीही घडणार नाही हा निरोप घेऊन अजय तसं पाहिलं तर थोडासा खिन्न मनाने, पण आतल्या आत पूर्णपणे नकार तर मिळाला नाही असं हे पहिलं ठिकाण, या आनंदात तो परतीच्या वाटेवर लागला. कॉफी बिस्किट झालंच होतं, सकाळचा चहा झाला होता, त्यामुळं आता काही खाण्यात पैसे घालवायचे नाही असा इरादा करून तो परतीच्या वाटेवर लागला. निम्म्या वाटेत त्याला गेल्यावर थोडी विचारणा केल्यावर कळलं की त्याच्या भेळच्या त्या मित्राचा स्पॉट इथून एक शॉर्टकट आहे, जवळ पडतो. हे समजल्यावर त्याला अजून आनंद झाला. चलो दोस्त को बोल के जाएंगे. एक निर्माण झालेलं माणुसकीचं नातं. पहिले 2 मित्र आपले मुक्कामाच्या ठिकाणचे, त्यांना तर आयुष्य माझ्यासारखंच काढायचं आहे जे मी 4 दिवस 3 दिवस काढतोय. आणि हा तिसरा मित्र, एक प्रामाणिक भेळ आणि पाणीपुरीचा ठेला चालवणारा, प्रामाणिक कष्ट करणारा व्यक्ती. त्याच्याकडं मला आपसुकच जावंसं वाटलं, कारण फीडबॅक दिला पाहिजे ना. एखादी व्यक्ती आपल्याला मदत करण्याचा इरादा दाखवते आणि ती आपल्याला एका ठिकाणी पाठवते, त्या ठिकाणी नक्की काय झालं, भेट झाली का नाही, या गोष्टींची त्याला उत्सुकता असतेच. आणि अजयचा स्वभाव, तो अतिशय व्यवस्थित या गोष्टी पाळायचा आणि म्हणूनच त्याची पावलं आपसुकच त्या मित्राच्या भेळच्या गाडीकडे वळाली. तो असाच 15 मिनटं चालत चालत त्या आपल्या मित्राकडे पोहोचला. एव्हाना ऊन डोक्यावर आलं होतं, 12ची वेळ झाली होती. पोटात कॉफी बिस्किट होतं त्यामुळं काही जाणवलं नाही.
तोही आला होता, त्याचाही बिझनेस सुरू झाला होता. 3-4 कस्टमर त्याच्यासमोर पाहिले. मी माझ्या नेहमीच्या स्पॉटला बसलो. तसं पाहिलं तर ही दुसरीच वेळ. पण खूप गाठीभेटी झाल्यासारखं एक नातं निर्माण झालं. म्हणून माझ्या नेहमीच्या स्पॉटला असं तो अजय म्हणतोय. त्या कट्ट्यावर बसला अजय. त्याचे कस्टमर सगळं निपटण्याची वाट पाहत बसला. त्याने इशारा केला. त्याला कळलं आलेला. तोही उत्सुक बोलायला, मला विचारायला की काय झालं काय नाही. मी त्याला खुणेनेच सांगितलं की आप पुरे कस्टमर देखिए, बाद में बात करेंगे. 15 मिनटं अशीच गेली. त्याची उत्सुकता ताणली गेली. पण मी निवांत बसलो हे बघून त्यांनी ओळखलं की काही सकारात्मक घडलं नसावं. सगळे गिऱ्हाईक आटोपल्यानंतर तो तितक्याच प्रेमाने पहिल्या वेळी जसा येऊन बसला तसाच बसला. बोलिए सर, क्या हो गया? मुलाकात हो गई कुछ अच्छा, कुछ सकारात्मक? कुछ बोले वो? है जगह उनके यहाँ? मग मी त्याला सांगितलं, हाँ भाई, आपकी इन्फॉर्मेशन सही निकली. एक जगह है, असिस्टेंट मैनेजर की पोस्ट है, लेकिन वो होटल के मालिक नहीं थे. तिरुपति अच्छा है होटल, लॉजिंग भी है और ब्रेकफास्ट भी है, खाना भी है, सब कुछ है वहाँ. बढ़िया है बिल्डिंग वगैरह. हाँ साहब, वैसे वो अच्छा होटल है और लोग भी अच्छे हैं, ऐसा सुना है मैंने. मैं तो कभी गया नहीं. इस झंझट से कहाँ वक्त मिलता है साहब. अशा जुजबी गप्पा झाल्या. चलो साहब, शायद पेट में कुछ नहीं होगा आपके, बढ़िया भेल बना के लाता हूँ, खा लीजिए, बाद में बातें करेंगे. म्हणून तो माझ्यासाठी भेळ बनवायला गेला. अजयच्या डोक्यात पुन्हा विचारचक्र सुरू. एकांत मिळाला की त्याचे काही विचार पाठ सोडत नव्हते. त्याने सहज सोबतची पिशवी चाचपली. आपल्या त्या ठेवलेल्या अल्बमवरून हात फिरवला. यथावकाश भेळ तयार झाली. त्याचा मित्र भेळ घेऊन आला त्याच्यासाठी. साहब शुरू हो जाइए, एक कस्टमर आया है, वो मैं देखता हूँ, तब तक आप खा लीजिए, बाद में बहुत कुछ बात करेंगे. एक कस्टमर त्याचा येऊन गेला. तो पुन्हा माझ्याजवळ आला. अजय भेळ संपवत होता. भेळ संपवता संपवता या मित्राने शेवटी विषय काढलाच. साहब एक बात पूछूं? जो कुछ भी हादसा हुआ है उसके बारे में थोड़ा दिल खोल के मुझसे बात कीजिए, आपको अच्छा लगेगा. मैं वादा करता हूँ बॉस, जो कुछ भी बात बताएंगे आप मुझे, मैं मेरे बीवी बच्चों को भी नहीं बताऊंगा. बस मेरे चिता के साथ वो बात मेरे दिल में जल के राख होगी, ये वादा करता हूँ. अब तो हम नए नहीं है, अब तो हम पुराने दोस्त हो गए. ये दूसरी मुलाकात है. पहली ही मुलाकात में मुझे ऐसे नहीं लगा कि हम लोग पहली बार मिल रहे हैं. असं म्हणून त्याने विषय छेडला. अजयच्या मनात कालवा कालव. जे काही घडलं ते आजपर्यंत त्यांनी कुणालाच सांगितलं नव्हतं, त्या अथॉरिटीशिवाय. आणि जे काही परिणाम आहेत त्याला माहीत होते, ते तो भोगून तो बाहेर पडला होता. पण ही सगळी कहाणी तो कोणालाच सांगणार नाही असं अजयने निक्षून ठरवलं होतं. त्यामुळं अजयने त्याला सांगितलं, हम लोग दूसरे विषय पे भी बात कर सकते हैं ना. क्यों खामखा इतने इन्वॉल्वमेंट ले रहे हो. जो मेरी बातें हैं, जो मेरा तूफान है, मेरे पास रहने दो. अजयचं हे वाक्य ऐकून तो भेळवाला निराश झाला. बस क्या साहब, यही हमारी कमाई है कि आपके दिल में. आपका काम बन जाएगा साहब, मुझे बड़ी आशा है. मालिक मिलेंगे होटल के और आपका काम बन जाएगा. चलो खैर छोड़ दो, एक गाना सुनाओ मुझे. किशोरदा का गीत आप गाते थे स्टेज पे. दिल में जो कलाकार छिपा हुआ होता है वो तो कभी मरता नहीं, चाहे आंधी आए या तूफान आए. और आपको भी ये कभी बात भुलानी नहीं है. कलेच्या विषयी जुजबी त्याला बोललो होतो मी. त्याला अल्बम दाखवले नव्हते. पहिलीच भेटीत मी काही ते दाखवणार नव्हतो. नंतर मी सहज त्यातला एक अल्बम काढून त्याला दाखवला.
त्याने त्या अल्बमवर नजर फिरवली, मन लावून सगळे फोटो बघितले आणि पुन्हा त्याचा अजयला आग्रह, साहब एक गीत सुनाओ ना. बातें करते हुए तो तुम्हारे साथ बहुत अच्छा लगता है साहब, और आपकी आवाज़ एक कलाकार की आवाज़ है, ये तो बातें करते हुए भी ध्यान में आए बगैर रहता नहीं. हर कोई नया शख्स भी, मेरे कितने सारे कस्टमर लोगों ने पूछा है, कौन है भाई, कुछ कलाकार लगते हैं. देखो साहब, किसी के सामने आपने कोई जिक्र नहीं किया, तब जाके भी आपको जनता पहचानती है कि कुछ खास है आप में. सुनाओ ना साहब, कस्टमर नहीं है, मेरा भी दिल बहल जाएगा और आपकी कला देखने मिलेगी. इस धंधे में कोई फुर्सत नहीं मिलती साहब, मुझे भी बहुत रुचि है गानों की. किशोर कुमार तो मुझे भी अच्छे लगते हैं. चंद पंक्तियाँ सुनाओ, पूरे गाने की आशा नाही आहे मुझे. या मित्राचा आग्रह अजयला डावलता आला नाही. आणि तसं गर्दी पण नव्हती, गिराईक पण नाही आहे, सुनसान. गाडीपासून आम्ही त्याच्या धंद्याच्या ठिकाणापासून 5-10 फुटावर बसलो आहे. त्यामुळं अजयने, कोई बात नहीं दोस्त, तेरे लिए एक किशोरदा की चंद पंक्तियाँ मैं सुनाऊंगा, असं म्हणून त्याने अजयने मंजिल चित्रपटातल्या 4 ओळी त्या मित्राला ऐकवल्या. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंध रहा है किस अजनबी से, हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन, रिमझिम गिरे सावन. अजयच्या मुखातून किशोरदाच्या या ओळी ऐकल्यानंतर कळत न कळत त्या भेळवाल्या मित्राचे, आत्तापर्यंत अजयने त्याचं नाव तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण त्याचं नाव तो आत्ता सांगतोय, निखिल. भेळवाला हा निखिल मित्र त्याच्याही पापण्या ओलावल्या गेल्या. अजयने त्याला सांगितलं, यही पंक्तियाँ मैंने क्यों गाई, कुछ बात कर सकते हो निखिल. निखिल उभा राहिला. उभं राहून त्यांनी मला मिठी मारली. मी त्या कट्ट्यावर बसलेलो. माझ्या पाठीवर हलकंसं त्याने थोपटलं. क्या साहब, इतना भी निखिल आपका दोस्त नादान नहीं है, दिल बंध रहा है किसी अजनबी से. हाँ साहब, अजनबी बिल्कुल था मैं पहली मुलाकात के पहले, लेकिन आज ये दूसरी मुलाकात है, ऐसे तो लगता नहीं मुझे. चलो हाथ मिलाओ. कल से आपका जो भी प्रॉब्लम है वो मेरा प्रॉब्लम है. आपकी हर तकलीफ़, आपका हर दर्द, आपका हर दुख ये निखिल बांट ले सकता है, और आप भी ज़रूर इजाज़त दोगे. ये जो पहली पंक्तियाँ मैंने आपके होठों से सुनी है, उसमें जो अर्थ है, बस वो दिल को छू गई पंक्तियाँ. कल से आपके लिए मैं अजनबी नहीं और आप मेरे लिए अजनबी नहीं. हे ऐकून अजयचे डोळे पण पाणावले. अजयने सुद्धा उभं राहून निखिलला मिठी मारली. तेवढ्यात 2 कॉलेज गोईंग गर्ल्स त्याच्याकडे कस्टमर म्हणून आल्या. त्यांनी ऑर्डर दिली, मालिक 2 पाणीपुरी. निखिलने अजयकडे बघितलं. अजयला समजलं काय असेल ते. निखिलने 3 पाणीपुरी बनवल्या. 2 प्लेट त्या गिरायकाला दिल्या आणि 1 प्लेट घेऊन पुन्हा तो अजयकडे आला. दोघांनी मिळून एकाच प्लेटमधल्या त्या 3-3 पुऱ्या खाल्ल्या. पाणीपुरीचा आस्वाद घेतला, वेळेचा आस्वाद घेतला. निखिलचं नुकसान नको म्हणून अजयने पाकिटात हात घातला. पाकिटातून 100ची नोट त्याला देऊ केली. निखिलचे डोळे परत पाणावले. निखिलने पुन्हा तोच डायलॉग मारला, साहब रहने दो साहब, बहुत अमीर हो आप. जब तक काम नहीं बनता साहब,
आपको मैं विनती करूँगा, मेरे ठेले पे जो मिलता है रोज़ाना आप यहाँ आके जो चाहिए वो खा सकते हो, लेकिन मेरी शर्त रहेगी, बिल नहीं देना है। जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो, हे पुन्हा मला गाणं आठवलं आणि मी सहज त्या आकाशाकडे बघितलं आणि पुटपुटलो, समर्था, कशा गाठीभेटी तू लिहून ठेवल्यास रे, काही समजत नाही. सगळं काही अनाकलनीय आहे असं त्या अजयच्या मनाने घेतलं आणि पुन्हा एकदा निखिलला हातात हात घेऊन. अजय तिथं थांबू शकत नव्हता, डोळ्यातलं पाणी रोखू शकत नव्हता आणि त्या ज्याला आपण अजनबी समजत होतो त्या आपल्या सख्ख्या मित्रासमोर त्याला रडायचं नव्हतं. त्याच्यामुळं त्याच्या ठेल्यापासून लवकरात लवकर लांब जाणं हेच अजयने ठरवलं. त्याचा निरोप घेतला. आता 4 दिवस तर दुसरीकडं आपण प्रयत्न करायचेत. त्या एका हॉटेलवरती आपल्याला गप्प बसून भागणार नाही. जवळचे पैसे जेमतेम 2-3 दिवस पुरतील. पुन्हा सगळ्या गोष्टी लागणारच आहेत, रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. पुन्हा त्या कोपऱ्यात पडायचं आहे. लावारिस बेवारस अशा विचारांचा द्वंद्व अजयच्या डोक्यात सुरू झाला आणि तो ठेल्यापासून त्याला टाटा करून दूर निघून गेला. परतीच्या वाटेवर त्याला ज्या ठिकाणी रात्री आपण झोपतो तिथं जायचं नव्हतं. दिवसा तिथं खूप गर्दी असते आणि दिवसा तिथं बसून तो काय करणार होता. म्हणून तो पावलं जिथं नेतील तिकडं आज जाऊया असं म्हणून त्याच्या डोक्यात एक मंदिर आलं, जे त्याने रस्त्यात येताना पाहिलं होतं. त्या हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो परत मागे फिरला आणि 1-2 किलोमीटर चालल्यानंतर त्याला ते मंदिर दिसलं. शेवटी आता त्या देवाच्या दरबारी धावा करायचा आणि जीवनाला चांगली दिशा दे असं साकडं त्या देवाकडं घालायचं म्हणून अजय त्या मंदिरात बसून राहिला. दर्शन घेतलं आणि निवांत एका कोपऱ्यात तास, 2 तास, 3 तास वेळ कसा गेला समजलं नाही. पापण्या मिटून तो स्वामी समर्थांचा धावा करत बसला, अवधूताचा धावा करत बसला, कारण वेळोवेळी त्याला याच नावांनी आधार दिला होता. त्या आधाराला अजय कसा विसरेल. अनंत संकट झेलली, अनंत यातना सोसल्या 10-12 वर्षात, अनंत विचारांचं काहूर. जे काही घडलं ते अजूनही अजयने कुणालाही सांगितलं नव्हतं. हादसा, ज्याला आपण हिंदीमध्ये हादसा म्हणतो, हो गया, वो अचानक हो गया, करना पड़ा. जो हुआ वो अचानक हुआ, लेकिन उसके पीछे बहुत बड़ा रीज़न था. अजयला कुठेतरी हे मोकळं व्हायचं होतं. आज त्याला एक ठिकाण मिळालं आहे आणि त्यालाही रुकरुक लागली की आपण आपल्या या मित्राला, इतक्या प्रेमाने बोलणाऱ्या त्या व्यक्तीला सगळं काही सांगू शकलो नाही. कारण तो जरी दिल खोलून मित्र म्हणून बोलत होता तरी अजयला आता आजकाल ताक फुंकून प्यायची ही सवय लागलेली होती आणि त्याला आता अजून कुठेही घट्ट पाश निर्माण होऊ द्यायचे नाही आहेत, हे पण त्यांनी ठरवलं आहे. या विचारात मंदिरात 3-4 तास बसल्यानंतर त्याला आता निघावं असं वाटू लागलं. संध्याकाळ होत आली होती. तो पुन्हा आपल्या त्या रोजच्या ठिकाणाकडे निघाला. त्या बछड्यांची त्याला आठवण झाली. स्वतःचा पोटोबा झाला, त्यांनी काय खाल्लं असेल म्हणून तो साधारण 7पर्यंत तरी आपण पोहोचलं पाहिजे म्हणून त्याची पावलं झपझप चालली. मंदिरात 3-4 तास कसे गेले त्याला कळलं नाही. आता पुन्हा 7 किलोमीटरचा फासला आणि मग 6:30-7पर्यंत आपण पोहोचू. त्यांना काहीतरी खाऊ घेऊन जाऊ. जे काही घडलं आहे ते सकारात्मक घडलं आहे. हा आनंद कोणाबरोबर शेअर करायचा आहे आता. निखिलबरोबर झाला, पण आपल्या त्या मित्रांसोबत ज्यांनी पहिल्या रात्रीपासून आधार दिला.
चला अजून 4-5 दिवस तरी आपल्याला त्यांची सोबत आहे, हा पण एक वेगळा आनंद अजयच्या मनामध्ये. आणि मजल दर मजल करत मस्त गाणी गुणगुणत पुन्हा तेच गाणं शशी कपूरजीचं. एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं, ये कदम किसी मुकाम पे जो थम गए तो कुछ नहीं. असंच गाणं गुणगुणत तो आपल्या त्याच ठिय्याकडे निघाला. अजय तसा पाहिला तर आज आनंदात होता, कारण त्याला डायरेक्ट कुठं नकार नाही मिळाला होता. आणि त्यातून दुसरी गोष्ट चांगली की पुढचे 4 दिवस नक्की करायचं काय, कुठे काय हुडकायचं आणि कुठे वेळ काढायचा, हा प्रश्नही मिटला होता. कारण त्याला एक चांगला स्नेही, चांगला मित्र मिळाला होता. या नवीन गावात हा एक नवीन पाश निर्माण झाला होता. पण कुठेतरी विश्वास निर्माण होतोय असं एक सूचना त्याला आतल्यात मिळाली होती. आणि अंतर्मनाचा आवाज ऐकणारा हा अजय ठाम झाला कि बस अब निखिल के साथ अपना दोस्ताना बनेगा. 4 दिन मैं रोज़ उसके पास आकर उसे मिलने की कोशिश में ज़रूर रहूँगा. बाकी 5वें दिन होटल तिरुपति में क्या होता है पता नहीं. उसके बाद सोचेंगे कि आगे क्या करना है. आणि तसं तर निखिलनीसुद्धा त्यांना अजयला आधार दिला होता. साफ फिक्र मत करो, होटल तिरुपति का काम नहीं बना आपका तो हम और कुछ करेंगे. मैं और जगह पे बात कर चुका हूँ, लेकिन आपको आपके लायक कुछ काम ज़रूर मिलवा दूंगा मैं. हे विश्वासाचं बोलणं, हे प्रेमाचं बोलणं, कोणतंही नातं नसताना एखाद्याला प्रामाणिकपणे मदत करण्याची प्रवृत्ती, या सगळ्या निखिलच्या गोष्टी अजयला भावून गेल्या. आणि तसं पाहिलं तर माणसांपासून दूर, माणसांच्या गर्दीत असूनसुद्धा एकटं एकटं त्या मोठ्या भिंतीच्या पलीकडं त्याने कित्येक वर्ष काढली. सोपं नाही आहे मित्रांनो. 10-11 वर्ष कोणत्याही पाशाशी संबंध न ठेवता, ना नातेवाईक ना मित्र, सगळं काही सोडून आतल्या गर्दीत एकटं एकटं कसा जगला असेल निखिल, तो अजय, हे त्याचं त्याला माहिती. त्यामुळं या अजयची मानसिकता वेगळी. निखिलवर पहिल्या भेटीत त्याचा विश्वास न बसणं, पण दुसऱ्या भेटीपासून जो कुछ बताऊंगा निखिल को ज़रूर बताऊंगा, अशी एक त्याची भूमिका झाली. आणि एक सकारात्मक पाऊल त्याचं पुढं पडलं आहे. हॉटेल तिरुपतीमध्ये बालाजी नक्की प्रसन्न होईल असं त्याला वाटतं आहे. त्या 5व्या दिवसाची आतुरतेने वाट बघण्यासाठी त्याला 4 दिवस त्याच्या त्या ठिय्यावर 4 रात्री काढाव्याच लागणार आहेत. आणि मग 5व्या दिवशी ठरेल की त्याने पुन्हा त्या ठिय्यावर यायचं की नाही यायचं. आज खिशात आहेत तेवढे पैसे मानसीपर्यंत पोचायला त्याला पुरणार नाही आहेत. आणि हातामध्ये काही काम नाही आणि आपलं अर्निंग काहीच नाही. आपण एकदम भिकारी झालो आहेत असं चित्र तिच्यासमोर नाही द्यायचं त्याला. कारण तिला माझ्या आशा असण्याची सवय नाही, असं एक अजयचं मत. अशा सगळ्या कात्रीत सापडलेला हा अजय, तसं पाहिलं तर खिशातले पैसे किंवा आता निखिल हा जो मित्र आहे, आपल्याकडचे थोडे आणि निखिलकडचे थोडे घेऊन तडक निघावं, मानसीला भेटावं आणि मुंबईमध्येच काहीतरी करावं, असाही विचार डोक्यात आला. पण ज्या ठिकाणी गौऱ्या वेचायला लावल्यात अजयला, त्याच ठिकाणी मी फुलांची बाग फुलवून दाखवीन, अशी एक त्याने आतल्या आत प्रतिज्ञा केलेली होती. आणि म्हणून तो दिल्ली सोडू इच्छित नव्हता. अशी सगळी मनामध्ये द्वंद्व त्या अजयच्या सुरू होती. आणि खरोखर एखाद्या व्यक्तीवर जर अशी वेळ आली, ना घर ना ठिकाणा, हातामध्ये पैसा नाही, कुठेतरी पडायचं आहे, कुठल्या तरी सार्वजनिक स्वच्छतागृहात गर्दी होण्याच्या आधी दादा मामा करून त्या स्वच्छतागृहाच्या अटेंडंटला मित्र बनवून प्रसंगी त्याला चहापाणी करून
कशी तरी जागा मिळवायची आहे आणि पुन्हा गावभर परत काही ना काही हाताला काम मिळतं का आपल्या लायकीचं हे शोधत फिरायचे. जोपर्यंत खिशात 8-10 दिवस पुरतील एवढे पैसे आहेत तोपर्यंत कुठलीही हलकी कामं करायची नाही, हे सुद्धा मनाने ठरवलेलं. आणि काहीतरी सेटलमेंट झाल्याशिवाय जिने आपल्याला आधार दिला तिला तोंड दाखवायचं नाही, असा सुद्धा एक मनामध्ये स्वाभिमान. पण नक्की भेट एकाच व्यक्तीची घ्यायची आहे आयुष्यात, ती म्हणजे मानसी, जिने आपल्याला पडत्या काळात आधार दिला होता, जिने आपल्याला हवं नको विचारलं होतं, जिने आपल्याला थोडीफार हिरवाई पण दाखवली होती, जिने आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, जिच्याशी काहीही नातं नसतानासुद्धा एक अनामिक नातं, एक अनामिक रेशीमबंध आपोआप तयार झाला होता. कोणत्याही प्रकारचं जास्ती असं आकर्षण नव्हतं, पण कुठेतरी एकमेकांच्या मनाच्या तारा नक्की जुळल्या होत्या. आणि म्हणूनच प्रकर्षाने केवळ त्या एका नात्याची आठवण सतत मनात एखादी ज्योत तेवत ठेवावी, तशी या अजयच्या मनात ती ज्योत तेवत होती. ती एकच आठवण, ते एकच नातं, आणि त्याने ध्यास घेतला होता, कुछ न कुछ सेटलमेंट हो जानी चाहिए और मानसी जीवित रहनी चाहिए, जहाँ थी वहाँ उससे मुलाकात होनी चाहिए. अशा काहीशा भावना आणि अशी काहीशी प्रार्थनाही त्या स्वामी समर्थांकडे करत करत त्याने 3-4 दिवस काढले होते. आज त्याची पुन्हा त्या ठिय्यावर एक रात्र आपल्या त्या बछड्यांच्या सोबत. तो 7 वाजता अजय तिथे पोचला आणि नेहमीप्रमाणे त्याला पाहता क्षणीच शेपूट हलवत हलवत थोडंसं भुंकत वगैरे आनंद व्यक्त करत त्याच्याजवळ ती दोन्ही बछडी आली. अजय त्यांना ठराविक दुकानापर्यंत घेऊन गेला. सकाळी बिस्किट झाली होती, आता अजयने पाव घेतले. त्यांचं उदरभरण केल्यानंतर तो त्यांना बोलता झाला, आपल्या आपल्या जागी जा तुम्ही, थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर मी येतोय. त्यांना काय समजायचं समजले, पोट भरलं होतं त्यांचं. पुन्हा ते आपल्या आपल्या जागी निघून गेले. रात्र होण्याची वाट पाहत अजयने इकडे तिकडे कसा तरी टाईमपास केला. जास्त कोणाशी अजय बोलत नव्हता, जास्त कुणाला त्याला ओळख दाखवायची गरज पण नव्हती, आणि ते हितावह नव्हतं. पुन्हा लोक प्रश्न विचारत बसतात, पुन्हा त्याच विचारांचं काहूर मनात येतं, पुन्हा मनात सगळं आलेलं तरी दाबावं लागतं. अशा सगळ्या मनस्थितीतून त्याला जायचं नव्हतं, म्हणून तो एकटा एकटाच गर्दीपासून लांब लांब वेळ काढत काढत रात्री 10 वाजता आपल्या ठिय्यावर पोचला. बछड्यांनी त्याचं स्वागत केलं आणि पुन्हा एक रात्र त्याची सुरू झाली. एक लावारिस, एक बेवारस, पण एकेकाळी सच्ची जिंदगी जगलेला एक सच्चा माणूस. त्याच्यावर ही अशी वेळ. तरीही अजय डगमगला नाही, कारण त्याला नक्की माहिती आहे, सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं. सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं. या गोष्टीवर त्याचा विश्वास आणि स्वतःवर अफाट विश्वास. मिळवायची म्हणली तर कोणतीही नोकरी तो मिळवू शकला असता, पण त्याच्या मनाने फक्त हॉटेल जॉब हा मनात घेतला होता. आणि आज त्या रस्त्यावर त्याचं पहिलं पाऊल पडलं होतं. आशेचा किरण एका दिव्यामध्ये परिवर्तित झाला होता. तो दिवा नक्कीच त्याच्या आयुष्यातला काळोख मिटवून टाकेल असं त्याला आतल्यात कुठेतरी वाटत होतं. 5व्या दिवशी काहीतरी सकारात्मक नक्की घडेल आणि आपल्या जीवनाला दिशा मिळेल. आता या एकाच आशेवर मस्त आनंदात 4 दिवस घालवूयात, असा विचार करत त्याने पाठ टेकली. बछड्यांना कुरवाळलं, बछड्यांचं खाणंपिणं झालं होतं आणि तो हळूहळू झोपेच्या अधीन गेला. रात्रीचे 11:15 वाजले होते. पाठ टेकली. थकवून गेलं होतं सगळं शरीर, चालून चालून. येता जाता 7 अन् 7 14 किलोमीटर ताटकळत इथे बस तिथे बस, असा वेळ काढण्यातला तो शारीरिक थकवा, मानसिक थकवा, या सगळ्यामुळं अजयला पाठ टेकल्या टेकल्या छानपैकी झोप लागली. दुसऱ्या दिवशी
अजय या सगळ्या गोष्टींची वाट बघणार आहे. 5 दिवस अजयचे असेच जाणार आहेत. यामध्ये त्याची निखिलची भेट होते का? निखिल पुन्हा काही विचारतो का? अजयला स्वतःहून त्याला निखिलला काही सांगावंसं वाटतं का? नक्की काय घडलं होतं? अजयच्या जीवनातला तो जो काही आहे घडलेला, त्याला आपण हिंदीमध्ये हादसा म्हणू. जी काही एक अनपेक्षित, अघटित, नको असलेली घटना घडली, त्याची पार्श्वभूमी नक्की काय आहे? का बरं त्याला अशा यातना सोसाव्या लागल्या? एक चांगलं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर का गेलं? या सगळ्या गोष्टींचा उहापोह जेव्हा अजय निखिलला भेटेल या 4 दिवसात आणि जेव्हा अजयला सांगावंसं वाटेल, तेव्हा नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत वाट पहा. या अजयचं जे काही आयुष्य घडतं आहे, याच्यातून नक्की काही ना काही बोध मिळणार आहे. तो बोध मिळावा यासाठीच ही कहाणी. लेखक प्रवी प्रशांत विजय राजे, सोलापूर. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकताय एक अशीच कहाणी, लिखित मी स्वतः लिहिलेली, आपल्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. त्यामुळं मला अशी आशा आहे की आपणसुद्धा या कथेत रमून गेला असाल की पुढं नक्की काय. अजयचा आता त्या हॉटेलच्या तिरुपती हॉटेल या मालकाशी भेट होते की काय? मालक त्याचा इंटरव्ह्यू घेणार की काय? उत्कंठा नक्कीच राहू द्या मना. पुन्हा भेटूयात 7व्या भागात. याच कथेचा 7वा भाग. सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं, कधीच होत नसतं.